सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 50वा भाग. भगिनी मीरा महालात येणार नाही, आपल्यासोबत आता राहू शकणार नाही हे ऐकून राजकुमार जयमल दुखावले. पण किमान नगरात तरी ती येण्यास तयार आहे. तिथे पुन्हा एकदा तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करू असा विचार करून जयमल तयार झाला. त्याने सैनिकांना मोठ्या आदराने मीराबाईस शाही पालखीतून नगरापर्यंत घेऊन येण्याचा आदेशही दिला. तिच्या स्वागतास पुढे निघून गेले ते. मीरेने मोठ्या नम्रपणे पालखीतून जाण्यास नकार दिला. ती तशीच पायी संतांच्या मेळ्यातूनच पुढे निघाली. तप्त रणातून प्रवास सुरू होता. दूरवर वाळवंट आणि मध्ये लागणारं एखादं लहानसं ग्राम. तिथे काही काळ विश्राम, मग पहाटे पुन्हा प्रवास. दिवसा आग ओकणारा सूर्य तर रात्री गोठवणारी थंडी. या कठीण परिस्थितीतून कमलदलासमान कोमल मीरेचा प्रवास सुरू होता. मात्र तिला कशाचीच तमा नव्हती, कारण सोबतीला तिचा गिरीधर होता आणि त्याच्या कृपेने सृजन केलेली तिची पदं होती. आकाशाच्या छताला हाताने कवटाळून ती त्याचा धावा करीत असे. काही दिवसातच त्या डाकोरजीपर्यंत पोहोचल्या. आता त्या वालुकामय भूमीची जागा हिरव्या कुरणांनी घेतली होती. कोरड्या वाळवंटाच्या ठिकाणी आता गवताळ रानं दिसू लागली होती. मीरा हरखून गेली. डाकोरजीच्या आठवणीने मीरा बालपणात हरवून गेली. तिला आजोबा दुदाजींची तीव्र आठवण झाली. त्या आठवणी उलगडतच ती मंदिराच्या परिसरात शिरली. मंदिराचा रम्य परिसर आणि निरामय शांततेत पक्ष्यांचं कूजन सुरू होतं. जवळच वाहणाऱ्या गोमती नदीच्या प्रवाहाचे मंजूळ स्वर कानी पडत होते. डाकोरजींच्या मंदिराजवळ पोहोचताच मीरेच्या स्वागतासाठी मग आकाशात मेघांनी गर्दी केली. अंधार दाटून आला. वृक्ष डोलू लागले. वायुलहरी पानांची सळसळ करू लागल्या. मागून मंद दबक्या पावलांनी हरी यावा तसा पाऊस आला. त्या सरींनी नयनरम्य मोरपिसारा फुलवून नाचावं तसे मीराबाईंचे पाय थिरकू लागले. तिच्या अंगावर बरसणारे ते पावसाचे टप्पोरे थेंब जणू तिच्या कानाचीच भेट घडवत होते. मीरा गाऊ लागली. बदरा रे तू जलभरी ले आयो, छोटी छोटी बुंदण बरसण, लागी कोयल सबद सुनायो, गाजय बाजय पवन मधुरिया, अंबर बदरा छायो, सेज सवारी पिय घर आये, हिलमिल मंगल गायो, मीरा के प्रभु हरि अविनासी, भलो जी न पायो. पावसाच्या मधुर नादात सारेच देहभान हरपून डोलू लागले. डाकोरजीच्या मंदिरात अनेक वर्षांनी प्रेमाचा सागर भेटीस आला होता. जवळच्या अनेक नगरात मीराबाई आल्याची कधीच कुणकुण लागली होती. एक एक करत नगरजन तिच्या भेटीस येऊ लागले. अनेक जण मीरेची पदं श्रवण करून ती आत्मसात करीत स्वतः गाऊ लागत. जाताना सोबत प्रेमाचा तो ठेवा घेऊन जात. 2 दिवस तिथे थांबून प्रवचन कीर्तन करून निरोप घेत मीराबाई पुढे निघाली. काही दिवसात ती मेडत्याला पोहोचली. प्रवेशद्वाराशी अनेक नगरजन जमले होते. राजकुमार जयमल तर स्वतःच तिच्या स्वागतासाठी हजर होते. त्यांच्यासोबत बराच लवाजमा होता. त्यात काही आप्त, राजपरिवार, मंत्रीगण होते. अनेकांना मीरेच्या सासरकडील सगळ्या गोष्टी कानावर आल्या होत्याच. तिने केलेल्या बंडाचं काहींना कौतुक होतं तर काहींना ते रुचत नव्हतं. त्यांच्या लेखी मीरा एक स्त्री होती. मीरा हे जाणून होती आणि स्त्री द्वेषाच्या या विषाला प्रेमाच्या अमृताची गरज होती. तिने मेडत्याच्या महालात न जाता नगरातील कृष्ण मंदिरात निवास केला. सायंकाळी तिचे प्रवचन ऐकण्यास अनेक भक्त गोळा झाले. तिने मधुर स्वरात आपलं कीर्तन सुरू केलं. मोरपिसाप्रमाणे तिचे स्वर मृदू आणि प्रेमळ होते. भक्तांनो, अनेक वर्षांनी मी माझ्या मेडत्यास परत आले आहे. या नगरातच मला गोविंदाचं ध्यान लागलं.
अनेक जन्मांचा साथी मला इथेच मिळाला. विवाह होऊन सासरी राणाच्या घरी गेले तरी देखील माझा स्वामी हा गिरीधर गोपाळच होता. राणाला अनेकदा समजावून पण समजलं नाही. त्यांनी माझ्या गोविंदाची परीक्षा घेतली. राणाने सर्पाची माळ दिली तर माझ्या गोविंदाने त्याची पुष्पमाला केली. राणाने विषाचा प्याला दिला तर हरीने माझ्यासाठी त्याचं अमृत केलं. म्हणून माझ्या स्वामींचा महिमा सांगत मी गाव गाव नगर नगर फिरत आहे. गोविंदाला शरण जा, मग तो पहा तुमच्याही आयुष्यात अमृतमय होऊन येईल. ईश्वराचा शोध घेत काही हिमालयात जाऊन घोर तप करतात, तर काही अघोरी उपास तापास करतात, मंत्रतंत्राचा जागर करतात. पण माझा हरी निस्सीम प्रेमात आहे. त्याच्यावरच्या या प्रेमानेच मी त्याला मिळवला. कसा ते सांगू तुम्हास? मीरा गाऊ लागली. माई मैं तो लियो रमेरो मोल, कोई कहे छानी कोई कहे चोरी, मैं लियो बजाता ढोल, कोई कहे कारो कोई कहे गोरो, मैं तो लियो आँखों खोल, कोई कहे हल्का कोई कहे भारी, मैं तो लियो तराजू तोल, तनका गहना मैं सब कुछ दीना, दीने है बाजूबंद खोल, मीरा के प्रभु गिरिधर नागर, पूर्व जन्म का है कौल. साध्या सोप्या दृष्टांतांमधून मीरा परमार्थाचं सार समजावून देत होती. भक्तीचं द्वार उघडून देत होती. अनेक जण त्या उघडलेल्या कवाडांचा प्रकाश अनुभवत होते. मीरेने काही दिवस मेडत्यामध्येच व्यतीत केले. या दिवसात अनेकांनी तिच्या कीर्तनाचा, प्रवचनाचा साक्षात्कार अनुभवला. अनेकांना दिव्य अनुभूती झाली. काही जण मग तिच्यासोबत तिच्या मार्गावर निघाले, तर काही संसारात राहून तिची पदं गाऊ लागले. एके दिवशी भल्या पहाटे मीरा पुढच्या प्रवासाला निघाली. तिने आपली झोळी आवरली, एक तारी हाती घेतली. तशी आत्तापर्यंत सोबत असलेली तिची सखी ललिताही उठून तयार झाली. मीरेने स्मित करीत ललितेस म्हटलं, सखी, मेवाडहून निघताना मी तुला अडवलं नाही, कारण तुला सोबत घेऊन मेडत्यास यायचं होतं. आता मात्र मला माझ्या वाटेवर एकटीला जाऊ दे. तुला इथेच तुझ्या गावी राहून संसार करायचा आहे. तिचं हे वाक्य ऐकून ललिता रागावून तिला म्हणाली, लाडो, मी तुला जड झाले आहे का? आपल्या बालपणापासून सोबत आहे मी तुझ्या, आणि आता मला एकटीला कशी सोडतेस? ही ललिता मीरेशिवाय कशी जगेल? मी तुझ्यासोबतच येणार शेवटपर्यंत. मला अडवू नकोस लाडो. ललिता, संसारात कुणी सोबत नसतं. प्रत्येकास आपला प्रवास एकट्यानेच करायचा असतो. मीरा आता फकीर आहे. ती एकटीच पुढे जाणार आहे. मात्र तुला अजून तुझा संसार फुलवायचा आहे. म्हणून इथून पुढे मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. तुला आता मीरेशिवाय राहावंच लागेल. मीरा तिला समजावत होती, मात्र ललिता ऐकण्यास तयार नव्हती. माझा संसार आता मी काय फुलवणार? तुझ्याशिवाय इथे राहून या मिथ्या संसाराचं सुख मला नको आहे. मलाही तुझ्यासोबत येऊ दे. त्या हरीचा शोध घेऊ दे. या भक्तांना तू सोबत नेतेच आहेस, तशी मलाही सोबत घे. मला अशी एकटीला टाकून जाऊ नकोस. नाही ललिता, माझ्यासोबतचे हे भक्त संसाराच्या पाशातून मुक्त आहेत. मात्र तुला अजून संसार करायचा आहे. ते पहा, समोर तुझे माता पिता तुला घेऊन जाण्यास आले आहेत. आधी त्यांच्याप्रती असलेलं तुझं कर्तव्य आता पूर्ण कर. विश्वास ठेव, लवकरच मी तुला भेटेन. हा गोविंद सगळीकडे भरून राहिला आहे. आता त्याचा शोध तू तुझ्या संसारात घे. मीरा काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी तिच्या ठाम निर्धारामुळे ललितेस मेडत्यामध्येच थांबावं लागलं. तिचे माता पिता प्रेमाने तिला घेऊन जाण्यास आले होते. मीरेचा निरोप घेताना ललितेस अश्रू अनावर झाले होते. मीरा मात्र निश्चल होती, शांत होती. भरल्या नयनी ललितेने मीरेस निरोप दिला. मीरा मेडत्याहून निघाली तसे अनेक भक्त तिच्यासोबत निघाले.
दिवसेंदिवस हा मेळा वाढतच चालला होता. श्रोते हो, मीरा आता सर्वांना घेऊन व्रजभूमीत जाणार आहे. त्याबद्दल पुढच्या भागामध्ये बघू. तेव्हा आता इथे थांबू आणि पुढील भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.